नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे गूळ घालून पौष्टिक लाडू बनवतोय। तर खायला हे लाडू मस्त कुरकुरीत लागतात आणि एकदा केले की बरेच दिवस टिकतात। चला तर मग आता लगेच बनवायला करूया सुरुवात। गव्हाच्या पिठाचे लाडू करण्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे तूप घालायचे आणि तूप वितळलं की यामध्ये आता 2 चमचे डिंक घालूया। तर मी इथे हा असा बारीक डिंक घेतलाय, थोडा जाड असेल तरी चालतं। तर हा आपल्याला आता तुपावर तळून घ्यायचा आहे। असा तुपावर तळून घेतला की छान फुलून येतो। आणि मी इथे डिंक घेतलाय, डिंक नसेल तर तुम्ही पोहे सुद्धा घालू शकता। तर याला चांगलं व्यवस्थित फुलून घ्यायचंय, म्हणजे खाताना कचकच लागत नाही, छान लाडू कुरकुरीत लागतात। तर आता व्यवस्थित तळून झालेला आहे, काढून घेऊया। सगळा डिंक मी काढून घेतलाय आणि आता याच तुपामध्ये हे काजू आणि बदाम घालूया। तर काजू आणि बदाम घेऊन मी त्याचे पातळ काप करून घेतले होते। साधारण पाव वाटी सुकामेवा घातलाय। तर याला एक अर्धा मिनिटच परतून घ्यायचंय, म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो। तर आता मंद गॅसवर हे काजू बदाम सुद्धा मी परतून घेतलेत, काढून घ्यायचेत। इथे मी आता 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलाय। तर आपण उपम्यासाठी जो वापरतो तोच रवा मी घेतलाय। हलकासा हा पण तुपावर भाजून घेऊया। रवा घातल्याने लाडू छान दाणेदार तयार होतात आणि मग खायला पण मस्त कुरकुरीत लागतात। तसा आपण डिंक पण घालणारच आहोत, पण तरी सुद्धा थोडा रवा घातल्याने लाडू एकदम छान तयार होतात। 2 मिनिट झाली आहेत, तर रवा आपला परतून झालेला आहे। यामध्येच आता 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर आपण जे रेग्युलर पोळीसाठी चपातीसाठी पीठ वापरतो तेच मी इथे घेतलं आहे। हे गव्हाचं पीठ मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं यामध्ये थोडं थोडं करून तूप घालूया। तर आपण अर्धी वाटी इथे एकूण तूप घेतलं आहे। सुरुवातीला 2 चमचे घातलं आणि आता आणखी 2 चमचे घातलं आहे। तर जसं लागेल तसं घालायचं। हे गव्हाचं पीठ आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे, फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, म्हणजे छान खमंग खरपूस भाजल्या जातं। सुरुवातीला पिठाचे गोळे झाल्यासारखे वाटतील, पण जसं जसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसं तसं ते मोकळं सुटसुटीत होतं। असे गोळे वाटले तरी ते चमच्याने फोडून घ्यायचे, मोकळे करून घ्यायचे। तर आता आणखी थोडं तूप घालायचं आहे आणि छान भाजल्याचा खमंग सुगंध येईपर्यंत आणि पिठाचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीपासून जवळपास 5 ते 6 मिनिट झाली आहेत। हलकासा याचा सुगंध येतोय, पण आणखी थोड्या वेळ भाजून घेऊया। असं लागेल तसं तूप घातलं म्हणजे तुपाचा अंदाज येतो आणि पीठ पण व्यवस्थित भाजलं जातं। तर तुम्ही पाहू शकता, शेवटचं 1 चमचा तूप घातल्यानंतर या पिठाला आता एकदम ओलसरपणा आलाय, म्हणजे तूप सुटायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला आपल्याला हे हलवताना थोडंसं जड लागतं, पण जसं जसं याला तूप सुटतं, वेगळं होतं, तसं मग पीठ हलकं होतं आणि हलवायला पण सोपं जातं। पीठ भाजायला सुरुवात केल्यापासून जवळपास आता 10 मिनिट झाली आहेत। पिठाचा रंग बदलला आहे, कडेने तूप पण दिसतंय, पीठ हलकं झालेलं आहे आणि भाजल्याचा छान सुगंध येतोय। तर गॅस बंद करायचा आहे आणि आणखी एखादा मिनिट चमच्याने हलवून घ्यायचं, कारण कढई खूप गरम असते। आपण जर हलवलं नाही तर पीठ खालून करपू शकतं। तर 1 मिनिट आता झालेला आहे, कढई खाली काढून घेऊया। हा जो आता तळून घेतलेला डिंक आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। फिरवून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी पाऊण कप गूळ घेतलाय, तर तो मिक्सरच्या भांड्यात घालूया। तुम्हाला जशी गोडी हवी आहे त्याप्रमाणे गूळ घालायचा आहे आणि हे जे आपण पीठ भाजून घेतलं होतं ते पण घालूया। डिंक आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण पण यामध्ये घालायचं आहे आणि परत सगळं एकत्रित मिक्सरमधून फिरवून घेऊया, म्हणजे सर्व व्यवस्थित एकजीव होतं, मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि मग लाडू बांधायला सोपं जातं।
फक्त 2 ते 3 वेळेसच मी मिक्सर चालवून हे फिरून घेतलं होतं. जास्त पण जर का आपण याला फिरवलं तर मग यातून तूप वेगळं होतं आणि लाडूचं मिश्रण सैल होण्याची शक्यता असते. यामध्ये आता अर्धा चमचा वेलची घालूया आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं पाहिजे तसं लाडू बांधण्यासाठी मिश्रण तयार झालं आहे. लगेच लाडू बांधून घ्यायचेत. तुम्हाला जर मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर थोडं तूप गरम करून घालू शकता, पण आपलं मिश्रण अगदी पाहिजे तसं तयार झालं आहे. चांगलं याला मुठीत घेऊन असं आधी दाबून घ्यायचं, तर एकदम सहज लाडू बांधला जातो आहे. नंतर हातावर गोल गोल फिरून बांधून घ्यायचा, म्हणजे लाडूला चमक छान येते आणि आकारही छान गोल येतो. अशाच पद्धतीने आता सगळे लाडू बांधून घ्यायचेत. मिश्रण घेऊन हाताने दाबून घ्यायचं आणि मग हातावर गोल गोल फिरवत आकार देऊन घ्यायचा. तर घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 10 ते 11 लाडू तयार होतात. तुम्ही साईज कसा ठेवता त्यावर अवलंबून आहे. डिंक घातल्यामुळे खायला मस्त कुरकुरीत लागतात, अजिबात टाळूला चिकटत नाहीत, मस्त दाणेदार तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी अवश्य असे लाडू बनवून पहा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.